कसा होता तुमचा प्रवास इथपर्यंत येण्यामागचा? खूप कठीण असा होता. 12 वर्षाची असतानाच लग्न झालं. स्वयंपाक करायचा, त्याच्यात मीठ जास्त झालं तरी मारणार. इतका छळ केला त्या लोकांनी माझा 6 महिने अगदी, की माझे बाबा 6 महिन्यानंतर मला जेव्हा बघायला आले तर त्यांनी मला ओळखलं नाही की त्यांचीच मुलगी आहे म्हणून. मग या जीवनाचं करायचं तरी काय आपण? मग आपल्याला संपवलं पाहिजे हे जीवन. आणि मग मी पॉयझन घेतलं आणि 3ही बाटल्या पिल्यानंतर माझ्या तोंडून असा फेस वगैरे जात होता, हातपाय मी घासत होते. खूप प्रयत्न झाले आणि त्यांनी सांगितलं 24 तासात तिला होश आला तर ओके, नाही तर नाही. आणि मला होश आला. कारण पुढे इथपर्यंतचा प्रवास होता व्हायचा लिहिलेला बहुतेक. अतिशय कठीण परिस्थिती होती आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये 2000 रुपये जमा करणार कुठून? आणि असं करता करता बहीण जी आहे माझी ती मरण पावली. म्हणजे पैसा हा किती गरजेचा आहे, पैसा हा मिळवलाच पाहिजे. पुरुषप्रधान देशामध्ये एका स्त्रीनी बिल्डर होणं, आणि माझी वय त्यावेळेस असंच काही 17-18 वर्षाची काहीतरी असेल, 17व्या आणि 18व्या वर्षी हे असं सगळं होतं. तर त्या एरियाच्या काही लोकल गुंडांना ते नाही पटलं, तर मग ह्या लोकांनी माझी सुपारी डिसाईड केली. मग त्याच सिच्युएशन मध्ये मग तुम्ही काय भूमिका घेतली? मी भारतातली पहिली अशी महिला आहे की मला एका दिवसात रिव्हॉल्वर लायसन्स मिळालं. कमानीपर्यंत कशा पोहोचलात तुम्ही? कमानी ट्यूबचे लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं, ताई आमची कंपनी जी आहे ती लिक्विडेशनमध्ये जात आहे, नोटीस ऑलरेडी निघालेली आहे, तर तुम्ही हिला टेक ओव्हर करा. आणि असं म्हणून मी तिथे आले. पंतप्रधानांना भेटण्यापासून ते अगदी लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं घर जेव्हा लिलावात निघणार होतं तेव्हा तुम्ही पुढाकार घेणाऱ्या पहिल्या महिला होतात. बाबासाहेबांचं घर बघायला जेव्हा आम्ही गेलो तर तिथे फार मोठा असा बोर्ड लागलेला होता फॉर सेलचा. शॉक झाले मी की बाबासाहेबांचं घर कसं काय हे विकतात. आता माझ्या डोक्यात असा विचार आला की पंतप्रधान नवीन आहेत तर का नाही बरं आपण त्यांना भेटावं. पंतप्रधानाने मला विचारलं की क्या प्राइस है उसका? 40 करोड़ समथिंग कुछ तो है, पाउंड में लिखा था वहाँ पर. त्यांनी सांगितलं की चलो हमने ले लिया. महिला ही स्त्री शक्ती आहेच आहे, ती सरस्वती आहे, ती लक्ष्मी आहे आणि ती दुर्गा तर आहेच आहे. ती सगळंच करू शकते, काहीच असं नाही आहे की ती करू शकत नाही. नमस्कार, मी श्वेता. न्यूज 18 लोकमतच्या नवरात्री विशेष आम्ही दुर्गा या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. दररोज 21व्या शतकातली एक दुर्गा आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आज आपल्यासोबत आहेत पद्मश्री कल्पना सरोज, ज्या महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध उद्योजिका आहेत. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण जाणून घेणार आहोत. कल्पनाजी, खूप खूप स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतच्या आम्ही दुर्गा या कार्यक्रमात. थँक्यू. तर संपूर्ण जगाला माहिती आहे की कोण आहेत कल्पना सरोज आत्ताच्या स्थितीला. मात्र इथपर्यंत येण्याचा प्रवास नेमका कसा होता तो बऱ्याच जणांना माहिती नसेल. तर त्यांना आज काय सांगाल? आम्ही दुर्गाच्या निमित्तानं आम्ही अशा काही महिलांची कहाणी समोर आणतोय की जेणेकरून समाजातल्या इतर मुलींना, महिलांना एक त्यांच्यासमोर आदर्श निर्माण व्हावा, त्यांना एक इन्स्पिरेशन मिळावं. कसा होता तुमचा प्रवास इथपर्यंत येण्यामागचा? ॲक्च्युली माझा प्रवास खूप कठीण असा होता, परंतु जिद्द आणि चिकाटी होती काहीतरी जीवनात करण्याची आणि पुढे जाण्याची. आणि त्या जिद्द आणि चिकाटीने ॲक्च्युली मला इथपर्यंत आणलेलं आहे. सगळ्यात पहिले मी न्यूज 18चे आभार मानते की त्यांनी मला इथे नवदुर्गाच्या कार्यक्रमामध्ये एक दुर्गा म्हणून बोलवलेलं आहे. गेले 3 वर्ष मी दुर्गा ह्या कार्यक्रमामध्ये जाती आहे. बरं. तर यावेळेला इथे मी जेव्हा आले ॲज एक दुर्गा म्हणून तुम्ही माझा परिचय करताय, तर मला सांगताना आनंद होतो की माझे जे वर्कर आहेत ते मला ॲक्च्युली आई भवानी म्हणून हाक मारतात. बापरे, काय काय स्टोरी आहे? ते सांगते आता, ते येणारच आहे म्हणा त्याच्यामध्ये. ॲक्च्युली माझं जे बालपण आहे ते मी विदर्भातली तशी, कारण माझी जन्मभूमी हे विदर्भ अकोला डिस्ट्रिक्टमध्ये मूर्तिजापूर तालुका. पण माझे बाबा पोलिसात होते आणि आम्ही पोलीस लाईनमध्येच म्हणजे खेळत होतो, लहानाचे मोठे झालो. माझं शिक्षण फक्त 7वीपर्यंत ॲक्च्युली त्यावेळेला झालं. त्याच्यानंतर मी 10वीपर्यंत शिकले, तो भाग वेगळा आहे. परंतु 7वीमध्ये असतानाच त्यावेळेची जी समाजव्यवस्था होती, तर मुलींना जास्त शिकवायचं नाही, लहानपणातच त्यांची लग्न करून द्यावी ही म्हणजे परिस्थिती होती त्यावेळेची. आणि त्यातल्या त्यात बाबा थोडेसे म्हणजे नोकरीमध्ये असताना त्यांना असं वाटत होतं की मुलीने ॲटलिस्ट मॅट्रिकपर्यंत तरी शिकावं. परंतु माझे मामा आणि आमचे घरचे सगळे लोक जे आहेत तर त्यांना असं वाटत होतं की कशाला
मुलींना शिकून करायचं काय, शेवटी चूल आणि मूलच ना, मग शिकवायचं कशाला. तर अगदी मी 10 वर्षाची होती तेव्हापासूनच माझे मामा मागणी आणायला सुरुवात केली लग्नासाठी. आणि मी कशीबशी 7वी मध्ये गेले आणि माझ्या 7वीच्या परीक्षेच्या वेळेलाच असे म्हणजे 5-6 त्यांनी आणलेलेच होते सगळे, माझे बाबा सगळे वापस करायचे स्थळ आणलेले. पण एक त्यांनी जबरदस्ती धरूनच आणलंय मुंबईवरून, असं म्हणायला हरकत नाही. तर माझ्या आईला आणि बाबाला सांगितलं की बघ तुझ्या मुलीला मुंबईचा मुलगा मिळतो, म्हणजे केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे ही. म्हणजे त्यावेळेला मुंबई म्हणजे त्यांना खूप काही असं वाटायचं. तर आणि होतं कसं की माझे बाबा माझ्या मामापेक्षा वयाने लहान होते आणि ते साधे पोलीस हवालदार. माझे मामा त्या काळाचे मोठे जमीनदार होते आणि सरपंच होते. तर त्यांचा रुतबा मोठा होता, त्यांचा मान राखलाच पाहिजे. तर त्यांनी जिद्द केली की नाही आता हे स्थळ जायलाच नको, कारण मी हे स्थळ आणलेलं आहे आणि तेच केलं पाहिजे. आणि केलं. म्हणजे मग मी त्यावेळेला कितीही रडली काय आणि काय, तर कोण लक्ष देतं तिकडे. लग्न करायचं म्हणून केलं. पण त्यांनी हे बघितलं नाही की मुलगा काय करतो, त्याची नोकरी काय आहे, त्याचं खानदान काय, म्हणजे काही बघण्याची गरज नाही. फक्त मुंबई बघितली, मुंबईचा मुलगा आहे, लग्न करायचं आहे फक्त. आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा मग मी इथे मुंबईमध्ये आले, तर मुंबईमध्ये आल्यानंतर आता आम्ही तिथे पोलीस लाईनमध्ये राहणार, बरोबर, एक स्वच्छ पोलीस लाईन तिथे राहणं. आणि इथे गलिच्छ एक झोपडपट्टीमध्ये, आणि त्यात इथे पावसाचे दिवस होते. मे मध्ये काहीतरी लग्न झालेलं होतं आणि जून जुलैमध्ये ज्यावेळेस इकडे त्या लोकांनी आणलं तर ते म्हणजे इतकं घाण वाटत होतं की सगळं चिखल आहे, शिदोड निघतात इकडून तिकडून. म्हणजे एकंदरीत खूप रडायला आलं मला की ही काय परिस्थिती. ठीक आहे त्या परिस्थितीला सामोरे जाणं हे ठीक आहे, कारण ती संस्कृतीच आहे की मुलींना ज्या पद्धतीने ते संस्कार असते, शिकवण असते. पण एवढं घाणेरडं असेल असं वाटलं नाही. पण मग खूप रडले आणि ठीक आहे हेच जीवन आहे असं समजून. पण मग ते इतकं भयानक होतं की घरामध्ये असलेली ती जाऊबाई, तिचे 4-5 मुलं, तिचा नवरा, त्या सगळ्यांची कामं मला करायची आहेत. तर मी वयाने 12-12.5 वर्षाची. आणि वय वर्ष तेव्हा तेच म्हणजे मी 12 वर्षाची असतानाच लग्न झालं. ते म्हणजे आणखीन 2-3 महिने समजा जास्त. आणि मग इथे आल्यानंतर सगळी घरातली कामं मलाच करायची आहे. तर कामाची आवड होती आधीपासून, आईने शिकवलेलं होतं, तो काही भाग नव्हता. परंतु एवढ्या लोकांचं काम करायचं, स्वयंपाक करायचा, त्याच्यात मीठ जास्त झालं तरी मारणार, मिरची जास्त झाली तर तुझ्या आईने असं शिकवलं तरी केसाला आळा घालून भिंतीला म्हणजे इतका छळ केला त्या लोकांनी माझा 6 महिने अगदी, की माझे बाबा 6 महिन्यानंतर मला जेव्हा बघायला आले तर त्यांनी मला ओळखलं नाही की त्यांचीच मुलगी आहे म्हणून. आणि मग बाबा म्हणाले की नाही, माझे बाबा खूप म्हणजे लाड करत होते, प्रेम करत होते, आणि मीच पहिली मोठी मुलगी. तर ते तुमच्या बाजूने होते खरं. हां. आणि माझे बाबा क्रांतिकारी विचाराचेही होते. मुलगी म्हणून काय झालं, पण मी माझी मुलगी घेऊन जाणार, मी नाही ठेवणार इथे. कारण लग्न आम्ही करून दिलं याचा अर्थ हा नाही ना की तुम्ही आमच्या मुलीला असं म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे विकत नाही आणलेलं आहे. आणि मला बाबा घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की जे झालं ते विसरून जा, एक वाईट स्वप्न समजून, आणि मी आता तुला शिकवेल, तू शिक. पण मग तेवढं सोपं नसतं ना, कारण मग समाजाची लोकं असतात, घराची लोकं असतात, बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, अगदी दृष्टिकोन बदलतो. घरातलेच आमची जे काही म्हणजे आत्या, मावशी, आजी, त्या सगळ्या अरे म्हणजे माझ्या बाबांना बाहेरच्यांपेक्षा घरातलेच जास्त असतात. तर असं कसं तू काय वेडा झाला होतास का, असं काही कोणी मुलीला घेऊन येतं का, तुझी मुलगी काय मरणार होतीस का, आणि मेली असती तरी चाललं असतं. कारण आपले संस्कार तसेच आहेत की मुलगी एकदा लग्न करून गेली, ती मेली तरी चालेल, पण ती जिवंत वापस येता कामा नये. विहिरीत ढकलून देऊ पण परत घरी आणणार नाही, अशी मानसिकता. तर मग घरातच असं सुरुवात, मग बाहेरच्या लोकांचाही दृष्टिकोन तसाच बघण्याचा. तर मग मला असं वाटलं की तिथे होता त्रास, तो होताच होता, इथे तर त्याच्यापेक्षा जास्त. आणि माझ्यामुळे माझ्या आई वडिलांना ऐकावं लागतं हे सगळ्या गोष्टी. ठीक आहे ना. मग आईने ऐकलं की मग आईला टेन्शन व्हायचं. मग आई म्हणजे म्हणजे तिला त्रास व्हायचा तर ती मला त्रास देणार, साहजिक होतं. बाबा सहन करायचे की ठीक आहे चालायचं, तू काही काळजी करू नको, तिकडे काही लक्ष देऊ नको, तू आपलं शाळेमध्ये. पण शाळेमध्ये तीच परिस्थिती, कारण ज्या मुली माझ्या चांगल्या मैत्रिणी होत्या त्याच मैत्रिणी म्हणजे तोंड फिरवायला लागल्या की ही मुलगी चांगली नाही आहे, सासर सोडून आलेली आहे, म्हणजे किती वाईट आहे. म्हणजे दृष्टिकोन लोकांचा जो आहे तो मुलीकडे बघण्याचा हा अशा पद्धतीचा दृष्टिकोन की मुलगी वाईट आहे, सासरी नांदू शकली नाही म्हणून ती वाईट आहे असं.
तर मग मी ठरवलं की मग माझ्या जीवनाचा काही अर्थच राहिलेला नाही. लग्न झालं तेही ठीक नाही. घरी परत आल्यानंतर घरची लोकं एक्सेप्ट करायला तयार नाही, समाज एक्सेप्ट करायला तयार नाही. आपल्यामुळे आपल्या आई-वडिलांना त्रास होतो. मग या जीवनाचं करायचं तरी काय आपण? मग आपल्याला संपवलं पाहिजे हे जीवन. आणि मग अशा पद्धतीने मी ठरवलं की मी मरून गेलं पाहिजे. आणि मग मी पॉयझन घेतलं. म्हणजे माझ्या घरामध्ये त्या पोलीस लाईनमध्ये घ्यायला थोडासा त्रास होता म्हणून आत्याच्या घरी गेली. आत्याचं घर थोडंसं दूर होतं. ती एकटीच राहत होती. मग तिच्या घरी जाऊन मी म्हटलं, "गं आत्या, माझं ना थोडं डोकं दुखतं, मला चहा देतेस का करून?" म्हणे, "हो." तर ती चुलीवर चहा ठेवायला गेली आणि मला माझं काम करायचं होतं. मी आतमध्ये जाऊन ते पटकन 3 बाटल्या मी घेतलेल्या होत्या की म्हणजे जगायला नको म्हणून. आणि 3ही बाटल्या पिल्यानंतर ती जेव्हा चहा घेऊन आली तर माझ्या तोंडून असा फेस वगैरे जात होता, हातपाय मी घासत होते. तर आत्याला असं वाटलं की मला काहीतरी सापानी वगैरे चावलं असेल, कारण ती विचारच करू शकत नाही की असं हिने काही केलं असेल. तर मी पिऊन त्या बाटल्या-बिटल्या फेकून दिल्या होत्या बाहेर. आणि मग तिने आरडाओरड सुरू केली आणि मग शेजारचे वगैरे आले आणि मग ते फटाफट मला हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन गेले. माझे बाबा पण तिथून आले हॉस्पिटलमध्ये. आणि मग ते डॉक्टरांनी प्रयत्न करण्याचा म्हणजे मला जगवण्याचा प्रयत्न केला. पण ते जहर खूप जास्त होतं. तर डॉक्टर म्हणाले की आणि ते मूर्तिजापूर तालुक्याचं ठिकाण होतं. तर ते म्हणाले की हिला म्हणजे अकोल्याला घेऊन जा, डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी, म्हणजे मोठ्या हॉस्पिटल आहेत आणि तिचा इलाज तिथे होऊ शकतो, इथे नाही. तर आमचे जे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज होते मूर्तिजापूरचे, ते म्हणाले की जर अकोल्याला नेलं पोलीस केस होईल ना दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये, बरोबर. कारण हिने पॉयझन घेतलेलं आहे. तर आमच्या पोलीसवाल्या म्हणजे बदनामी पण होईल आणि नको, तुम्ही इथेच काय ते प्रयत्न करा आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करा. आणि मग खूप प्रयत्न झाले आणि त्यांनी सांगितलं 24 तासात तिला होश आला तर ओके, नाही तर नाही. आणि मला होश आला 24 तासानंतर. कारण पुढे इथपर्यंतचा इथपर्यंतचा प्रवास होता व्हायचा लिहिलेला बहुतेक. पण जी लोक मला भेटायला यायचे ते सगळेच म्हणायचे मला की तू काय वेडी झाली होतीस का? मेली असती तर लोकांनी काय म्हटलं असतं? लोक तर हेच म्हणाले असते ना की महादेवच्या पोरीनी नक्कीच काहीतरी असं केलं ज्याच्यामुळे हिला मरावं लागलं. करावं लागलं. तर ते जे त्या ज्या गोष्टी होत्या ना त्या अगदी मनापर्यंत रुतल्या माझ्या की हा काय प्रकार आहे? लोक मरूही देणार नाही, जगूही देणार नाही, म्हणजे करायचं काय नेमकं? ठीक आहे, मग काहीतरी करून जर मरायचं असेल तर काहीतरी करून जगूया ना. आणि मग ते मी गाड बांधली अशी, म्हणजे खूप खोलपर्यंत जो विचार गेलेला होता की आजपासून मरण्याचा विचार कधीच करायचा नाही. तर मी रोज उठून एकच विचार करायचे की मला मरायचं आहे, मला जगायचं नाही आहे. परंतु मी त्या दिवशी ठरवलं असं की आता कसं जीवन जगता येईल आपल्याला त्याच्यावर आपण विचार करूया, मरणाचा हा विचार सोडून मला द्यायचा. वाटतं तो पुनर्जन्म होता आणि तिथपासून एक नव्या आयुष्याला सुरुवात झाली. अगदी अगदी मग तेव्हा वय होतं साधारण तेच करीत 13-14 पर्यंतचं. आणि मग नंतर ठरवलं की नाही आता आपण आता बघूया. आणि मग मी ला सुरुवात केली की मी काहीतरी काम केलं पाहिजे. मग शाळेत पण मुली तोंड वाकडं करू दे, नाही तर काय करू दे, आपण त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही. आपल्याला आपला उद्देश गाठायचा आहे, त्यांचं काय आपल्याला मैत्रीण नसली म्हणून काय बिघडत नाही. आणि अशा पद्धतीने शाळेत जाऊन शाळेतून आल्यानंतर शेतात जाणं, शेतात थोडंफार काम करणं, कारण बाबावर सगळा भार नको माझा, मदत करायची. तर थोडंफार मदत करायची असं, किंवा शेण गोळा करून आणणं, त्याच्या गवऱ्या थापणं, म्हणजे अशा सगळे कामं मी करायला लागले. आणि ह्याच्याचपासून मग मी म्हटलं मी नोकरी पण कुठेतरी शोधायला पाहिजे. तर सगळ्यात पहिले आमच्याकडे अकोल्याला लेडीज पोलीसची भरती सुरू झालेली होती. तर मी म्हटलं हे माझ्यासाठी सगळ्यात चांगलं आहे. बाबा पोलिसात म्हणून पोलिसांमध्येच जाणं हे जास्त मला योग्य वाटलं. आणि मग तिथले ते सर्कल साहेब होते, त्यांच्याकडे मी गेली आणि त्यांना सांगितलं, साहेब मला भरती करून घ्या ना प्लीज. तर आता माझं वय त्याच्यात बसत नव्हतं, ॲटलिस्ट 18 पाहिजे होतं. बरोबर. आणि मग ते म्हणाले की बेटा असं कर, तू ना SSC कर, मग तुला, कारण त्यांना सगळ्यांना माहीत होतं मी विष वगैरे पिलेलं आहे, तर त्या सगळ्यांना माहीत होतं. तर त्यांनी मला सांगितलं की तू असं कर, तू SSC कर, मग तुला डायरेक्ट आपण PSI करू. ठीक आहे, असं समजूत करून त्यांनी मला पाठवलं. त्याच्यानंतर मी म्हटलं नर्समध्ये 7वी पास चालतं, नर्समध्ये आपण तिथे बघूया. तिथे प्रयत्न केले, पण वय नव्हतं, 18 वर्ष. तिथे नाही झालं माझं काहीच. शेवटी मला असं वाटलं मिलिटरी जॉईन करते आहे ना, ते तरी म्हणजे देशाच्या तरी उपयोगी पडेल मी. पण तिथेही नाही शक्य झालं ते. मग आता नेमकं काय करायचं? काही तर केलं पाहिजे, असं जिवंत जगायचं नाही आहे आपल्याला. मला मार्ग सापडेना, काय करू काय करू. नंतर मला असं वाटलं की मी सिलाई शिकते, तो पण एक मार्ग आहे, शिवणकाम. तर त्या काळामध्ये 10 रुपयाला एक ब्लाऊज शिवल्या जात असे, कारण आम्ही आमचे ब्लाऊज द्यायचो ना, तर 10 रुपये द्यावं लागायचे. तर मला असं वाटलं की मी जर हे शिकले तर मी दिवसातून 3-4 ब्लाऊज शिवेल, म्हणजे 30-40 रुपये मिळतील. मग बाबापेक्षा जास्त मला मिळतील पैसे, बाबाच्याला 300 रुपये पगार मिळतो.
मी 30-40 रुपये कमेल ना दिवसाला, तर हे सगळ्यात चांगलं आहे. आणि मग मी शिवण क्लास शिकले. शिवण क्लास शिकले, पण ते दुर्दैव असं की त्या काळामध्ये म्हणजे कपडे लोक एक्स्ट्रा नव्हतेच घेत. म्हणजे 2 जोडी कपडे असले मोजके, सणाला वगैरे तिथपर्यंत त्याला थिगळ लागत नाही तिथपर्यंत ते घालायचे. बरोबर. फाटले तरी त्याला थिगळ लावा आणि घाला. तर मग मला रोजचे 3-4 ब्लाऊज कुठून येणार आहे, म्हणजे तोही डाव फसला. स्कोप नाही. तिथे काही झालं नाही. मग मी आईला सांगितलं की आई मला तू काही कर, मला मुंबईला पाठव. माझ्या डोक्यात हे आलं की तिथे मोठे मोठे मिल्स आहेत, मोठ्या फॅक्टऱ्या आहेत, कुठेतरी अशी प्रायव्हेट नोकरी का होईना तर नोकरी मिळेल आपल्याला. पण मुंबईमध्येच तुमच्या आयुष्यात इतकं काही घडलं आणि परत मुंबईमध्ये येण्याचं धाडस तुम्ही केलं. हो, कारण की मला तिथे दिसत होतं की काहीतरी मी करेल तिथे. कारण इथे गावामध्ये काहीच करण्यासाठी नाहीये. करून काय करणार आहे, तर शेतातच काम करावं लागेल आणि शेतात मला काम करायचं. पैसे कमवण्याच्या जर काही संधी दिसत असतील तर त्या मुंबईमध्येच आहेत. म्हणून मी मुंबई गाठली. आई म्हणाली की नाही, तुझे बाबा नाही पाठवणार. मी म्हटलं नाही, तू बाबांना सांग, जर तुम्ही लोकांनी मला नाही पाठवलं तर मी सरळ ट्रेनच्या खाली झोपून जाणार आहे. मग त्यावेळेला तर मग माझी आई म्हणाली की ही पोरगी वेडी झालेली आहे, हिला पाठवून द्या, कुठेही राहील, जिवंत तरी राहील निदान. आणि मग त्यांनी मला पाठवलं. तर मी इथे दादरला आले. दादरला बापट मार्ग आहे, फुल मार्केट, त्या रोडवर एक झोपडपट्टी होती त्या काळामध्ये. तर माझे काका तिथे राहत होते आणि त्यांना दोन्ही डोळ्याने असं दिसत नव्हतं, म्हणजे खूप कमी दिसत होतं. तरी ते आपले पापड विकायचे आणि पापड विकून आपला उदरनिर्वाह करत असत. तर म्हणतात ना, डुबते को तिनके का सहारा, म्हणजे मला आधार एक माझा काका तो तसा तिथे होता. मग त्या काकाला असं वाटलं की ह्या झोपडपट्टीमध्ये इथे अशी तरुण मुलगी इथं ठेवायचं, काय उद्या बरं वाईट झालं तर भावाला काय उत्तर देणार. आणि म्हणून मग त्यांचे एक मित्र होते रेल्वेमध्ये, दादर चा जो ब्रिज आहे तिथे रेल्वे क्वार्टर्स होते त्यावेळेस. आता आहेत की नाही मला नाही माहिती, पण त्यावेळेला होते. तर ते पापड विकायला तिकडेच जायचे. तर त्यांची चांगली मैत्री एका ड्रायव्हर बरोबर झालेली होती. तर त्यांनी त्यांना सांगितलं की मेरी बेटी आई हुई है, तो प्लीज आप अपने घर में उसको रखेंगे क्या. तर ते म्हणाले की हां, क्यों नाही. मेरी झोपडपट्टी दादरच्या झोपडपट्टीमधून इथे त्या रेल्वे क्वार्टरमध्ये, तो मेरी 3 बेटी आहे, चौथी वो भी हो जाएगी, लेकर आ जाओ. आणि मग मी त्यांच्याकडे जवळपास 1.5-2 वर्ष राहिले. त्याच्यानंतर मी सन मिल कंपाऊंडमध्ये मी होजेरी कंपनीमध्ये काम केलं. आणि कामसुद्धा मला म्हणजे मी चांगली टेलर होते, परंतु ते मुलं मुली एकत्र काम करतात ना, तर ते मला ते पहिल्यांदा होतं. त्याच्यामुळे मला भीती वाटली की मुलांबरोबर बसून कसं मी काम करणार. तर टेलर असून सुद्धा माझ्याच्याने ती मशीन चालेना. ठीक है. तर मग त्यांनी म्हणाले की तो जो इंचार्ज असतो, भागो यहाँ से, काम आता नहीं, बोलती है मैं कारीगर हूँ, तो काम नहीं है तुम्हारे लिए हमारे पास. तर म्हटलं नाही नाही प्लीज़, मैं गाँव से आई हूँ तो मुझे काम दीजिए आप. तर एका कोपऱ्यात ते पोरी धागा कापत बसलेल्या होत्या, जे निघालेले कपडे आहेत. तर तो ये काम आएगा, म्हटलं हाँ मैं करूँगी, कुछ भी काम करूँगी, मुझे दीजिए. मग 60 रुपये महिना आणि 2 रुपये रोज मी त्या कामामध्ये तिथे केला. महिनाभर तिथे काम केलं. त्याच्यानंतर मशीन म्हणजे ती भीती मनातून गेली. मी मशीनवर बसले आणि पहिल्याच महिन्यामध्ये मी 225 रुपये कमवले. कारण अंगावरचं ते काम होतं आणि मी एक्सपर्ट होते, तो काही प्रॉब्लेम नव्हता. आणि पहिल्यांदा मी माझ्या जीवनात कमवलेले 100 रुपयाची नोट कशी असते ती पाहिली. अरे वा, की असे पैसे असतात म्हणून. आणि मग अशा पद्धतीने मी ते पैसे त्या गुजराती फॅमिलीला सांगितलं की हे पैसे तुम्ही घ्या, कारण मी तुमच्या घरी राहते, तुमच्या घरी खाते, म्हणजे माझे आईवडील तुम्हीच आहात आता. आणि तसे मी ह्या पैशाचं काय करणार आहे. मला फक्त एक पास असेल लोअर परेलपर्यंत, दादर ते लोअर परेल इनफ आहे माझ्यासाठी. पण ती लोकं इतकी चांगली होती, म्हणजे जगात काही लोक इतके चांगले असतात, चांगली लोक भेटतात. आणि त्यांनी ते पैसे माझे घेतले आणि माझी ती पत्र्याची पेटी होती त्यावेळेस आणलेली, त्या पत्र्याच्या पेटीमध्ये ते टाकून ठेवले. तर 2-2.5 वर्ष मी त्यांच्या घरी राहिले. 2-2.5 वर्षामध्ये माझे जेवढे पैसे होते ते सगळे जमा झालेले त्यांच्याकडे. आणि त्याच पिरियडमध्ये माझ्या वडिलांच्या नोकरीचा प्रॉब्लेम झाला थोडा. आणि मग बाबाकडे नोकरी नाही, राहायला घर नाही, कारण आमच्याकडे फक्त पोलीस क्वार्टर होता, गावी घर नव्हतं. म्हणजे गावी एक घर होतं, त्याच्यामध्ये माझे आजोबा, आत्या, काका ते सगळे एकत्र राहत होते आणि छोटंसं घर होतं. कारण माझ्या बाबाकडचे आजोबा वगैरे होते हे खूप गरीब होते. त्यांनी कसं बसं शिकून बाबांना हवालदार केलं होतं, पोलीस हवालदार. पण माझ्या आईकडचे खूप श्रीमंत होते. पण मग आईकडे जेव्हा माझे बाबा गेलेत की चला आपले आहेत नातेवाईक, तर जेव्हा पोलिसात होते तर त्यावेळेला ते खूप म्हणजे बाबांना मान सन्मान असा. पण जेव्हा तिथे गेले तर ते म्हणाले हे आमचे गाई म्हशी आहेत तेवढ्या चारून आणा, म्हणजे मग जेवायला मिळेल संध्याकाळचं. म्हणजे ही परिस्थिती झाली. तर मी म्हटलं की नाही, मग तुम्ही सगळे मुंबईला या, आपण सगळे मिळून काम करू. आणि मग तर मला मुंबईमध्ये घर घेता येणार नाही, म्हणून मग मी कल्याणला गेले.
आणि कल्याणला जाऊन मग मी 400 रुपये डिपॉझिट आणि 40 रुपये भाड्याचं चाळीमध्ये घर घेतलं. माझ्या आई वडील बहीण भावांना सगळ्यांना मी इथे बोलवलं आणि मग तो एक संघर्ष वेगळा सुरू झाला. कल्याण ते दादर लोअर परेलला येणं, काम करणं वगैरे वगैरे. सुरुवातीला इतका त्रास झाला की मला ट्रेन माहिती नव्हत्या, ट्रेनमध्ये बसायचं कसं ते माहिती मुंबईची नव्हतं. जीवनशैली ही मॅच करेपर्यंत बराच काळ गेला खूप असेल. त्रास झाला मला ऍक्च्युली, पण मी तो सगळा सहन केला कारण जीवनात पुढे जायचं होतं, काहीतरी करायचं होतं. ठरवलंच आहे करायचं तर ठरवलंच मग आहे ही काय. जिद्द. अगदी. आणि मग माझ्या नंतरची जी बहीण होती ती आजारी झाली आणि आजारी अशी काही आजारी झाली की तिला तो जलोदर नावाचा काहीतरी रोग पोटामध्ये पाणी झालेलं वगैरे आणि त्याचं काहीतरी ऑपरेशन करायला त्या काळामध्ये 2,000 रुपये समथिंग काहीतरी पाहिजे होते. आणि मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही तयारी करा, मग आपण हे करूया ऑपरेशन वगैरे. आता इथे आम्ही एक वेळा खायचो, एक वेळा जेवणसुद्धा नसायचं, कधी भाजी नसायची तर कधी भाकर नसायची. मीन्स अशा पद्धतीचं ते सगळं जीवन, कारण माझी एवढीशी पगार आणि एवढा मोठा परिवार मला चालवायचा आहे. तर अतिशय कठीण परिस्थिती होती आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये 2,000 रुपये जमा करणार कुठून, आणणार कुठून. आणि असं करता करता बहीण जी आहे माझी ती मरण पावली. आणि मरताना मात्र ती मला म्हणाली, अगं ताई मला वाचव गं, मला मरायचं नाही आहे. माझ्या नंतरचीच होती ती आणि मी नाही वाचू शकले तिला, पण ते जे दृश्य आहे ते आजही माझ्या डोळ्यासमोर तिचे डोळे दिसतात की मला वाचव गं म्हणून. तर नंतर मी असं ठरवलं की जर आपल्याकडे पैसे नसतील तर आज आपली बहीण 2,000 रुपयासाठी आपण तिला वाचू शकलो नाही, ठीक आहे, उद्या 2,000 रुपयांची गरज होती त्यावेळेला. उद्या आई आहे, बाबा आहेत, दुसरी बहीण आहे, भाऊ आहे आणि यांना जर काही झालं तर मग मी कसं वाचवणार यांना. म्हणजे पैसा हा किती गरजेचा आहे, पैसा हा मिळवलाच पाहिजे. तेव्हा त्या पैशाची कदर कळली मला. तिथपर्यंत तर असं होतं की पैसे कमवायचे फक्त पोटापुरते, खायला मिळालं इनफ, बाकीही गरजा असतात. बाकी गरजा असतात ते त्यावेळेला कळलं. ठीक आहे, नाही तर तिथपर्यंत तेच होतं की घरचं भाडं द्यायचं आहे, गाडीचा पास काढायचा आहे आणि संध्याकाळचं जेवण खाण्यापिण्याचं जेवढं होईल तेवढं. पण गरज आहे, जेव्हा कोणी आजारी पडेल तेव्हा कोण आपल्याला पैसे देणार नाही. आणि मग आपलं बघता बघता आपलं कोणीतरी तरफडून मरेल, तर त्यापेक्षा आपण पैसे कमवले पाहिजेत, तो विचार मला त्यावेळेला आला. पण मग पैसे मिळवायचे कसे, म्हणजे एक मोठा प्रश्न आहे. हा एक खूप मोठा प्रश्न आहे. काय करणार म्हणजे पैसे मिळणार आपल्याला. खूप खूप विचार करायचे मी. इथे दादर चैत्यभूमीला जाऊन समुद्रकिनारी बसून त्या समुद्राच्या लाटा बघून की काय करू मी नेमकं म्हणजे मला पैसे मिळतील. आणि असंच करताना एक म्हणजे माहिती मिळाली मला की सरकारी काही योजना आहेत आणि ज्याच्यामध्ये आपल्याला लोन मिळू शकतं बेरोजगारांना. तर मी म्हटलं ह्या योजनेचा म्हणजे लाभ घेतला पाहिजे आपण. तर आपल्याकडे काय आहे, तर आपल्याकडे शिवण आपण शिकलेलं आहोत, ही कला आहे आपल्याकडे. तर आपण एखादं दुकान भाड्याने घेऊ आणि 2-4 मशिनी आपण टाकू आणि आपण आपलं काम करूया. आणि अशा दृष्टिकोनातून मग मी महात्मा ज्योतिबा फुलेकडे म्हणजे लोनसाठी गेले. कारण त्या काळामध्ये कसं 5,000 पासून ते 5 लाखापर्यंतचं लोन मिळत असे आणि ते सुद्धा जिल्हा उद्योग केंद्रामध्ये 5 लाखापर्यंतचं मिळायचं. इकडे तर खूप म्हणजे 1 लाखापर्यंत वगैरे असं मिळायचं. 50,000चं लोन घेऊन आपण उद्योग सुरू करू. आणि अशा पद्धतीने मी उद्योग सुरू केला माझा. आणि त्याचबरोबर मी एक सुशिक्षित बेरोजगार युवक संघटना तयार केली. कारण मी ज्या माध्यमातून जाऊन हे सगळं मी उभं केलं, तसंच यूथला सुद्धा त्याचा फायदा मिळावा ह्याच्यासाठी मी संघटना तयार केली. कारण माझ्या आजूबाजूचा जो यूथ आहे तो असाच म्हणजे त्यांना नोकऱ्या नाहीत म्हणून तेही असेच भटकत होते, मार्ग मिळत नाही आहे. मग आम्ही त्या संघटनाच्या द्वारे त्या यूथला एक प्लॅटफॉर्म दिला. सरकारी अधिकारी, बँकेचे अधिकारी त्यांना बोलून ते सगळं त्यांना समजून सांगणार आणि त्यांची लोन तिच्या तिथे पास करणार. 87ला मी हे स्टार्ट केलं होतं. जवळपास त्या काळामध्ये तिथपर्यंत मी 3,500 मुलांना आपल्या पायावर उभं केलं. सगळ्यांना लोन कसं मिळतं, त्याचा बिझनेस कसा असतो ते सगळं माहिती दिली. आणि अगदी लोन घेऊन म्हणजे बँकेकडे जाऊन त्या लोकांना घेऊन देऊन त्यांना लोन द्या, सरकारी अधिकाऱ्यांकडे जाऊन की त्यांची स्कीममध्ये तो आहे ते पास करा वगैरे वगैरे हे सगळे कामं. आणि एखाद्याला नाही करायचं आहे, आम्ही नाही करणार, आम्हाला नोकरीच मिळवून द्या, तर त्याच्यासाठी पण प्रयत्न करणं की ठीक आहे, मग कुणाला मंत्रालयात असेल, कुणाला पोलीस डिपार्टमेंटमध्ये असेल किंवा कारण म्हणजे ओळखी पण खूप छानपैकी झालेल्या होत्या. तर अशा पद्धतीचा माझा सगळा प्रवास चालू होता. आणि हे करत असताना मग लोकांचे जेही काही प्रश्न असतील तर लोक माझ्याकडे यायचे की ताई आमचा हा प्रश्न आहे. कारण मग मी त्याच पिरियडमध्ये जवळपास सगळ्यांची जगतताई झालेली होती.
कारण लोकांचे प्रश्न सुटायला लागले, लोक माझ्याकडे यायला लागले. तर माझ्याकडे मग कल्याणला एक प्लॉट आलेला आणि त्या प्लॉटमध्ये खूप सारे लिटिगेशन्स होते. पण त्या माणसाने मला आधी लिटिगेशन नाही सांगितले. त्यांनी मला सांगितलं की ताई मला ना 2.5 लाख रुपयाची अत्यंत गरज आहे आणि हा प्लॉट मी तुम्हाला देतो. आणि मी म्हटलं अरे मी 2.5 लाख रुपये कुठून आणणार? म्हणाला नाही मला 1 लाख रुपये आत्ता दिले तरी चालेल आणि 1.5 लाख रुपये तुम्ही नंतर द्या मला हवं तर. ठीक आहे. तर मला कुणाची गरज बघितली की मला माझ्या गरजा आठवत होत्या आणि मी कुणाची मदत करायला तयार असायची. म्हटलं ठीक आहे. तर 1 लाख तर नव्हते माझ्याकडे, जे काही माझ्याकडे होते 50-60 हजार रुपये ते, आणि मग मी त्याच्याकडून घेऊन त्याला 1 लाख रुपये करून दिले आणि त्यांनी मला डॉक्युमेंट आणून दिले की हे डॉक्युमेंट. तर आम्ही जेव्हा हे कार्यक्रम करायचो ना गेट टुगेदर म्हणजे मुलांना बरं, तर कुणी डेप्युटी कलेक्टर असेल, कोण कमिशनर असेल, अशा लोकांना पाहुणं म्हणून बोलवत असो. तर एक डेप्युटी कलेक्टर त्यांना मी म्हणजे चांगला जवळून ओळखत होती, तर त्यांना जाऊन मी पेपर दाखवले. म्हटलं साहेब हा एक प्लॉट माझ्याकडे आलेला आहे. ते म्हणाले अरे ताई हा काही कामाचा नाही, तुम्ही काही म्हणजे याच्यामध्ये पडू नका. तर म्हटलं साहेब असं काही बोलू नका, कारण 1 लाख रुपये खूप मोठ्या कष्टाचे मी देऊन झालेले आहेत आणि पुढेही त्याला 1.5 लाख रुपये द्यायचे आहेत. मग त्यांनी मला सांगितलं की याच्यावर म्हटलं काय असेल ते मला सांगा, मी करेल त्याच्यावर काम. तर याच्यावर सिलिंग ॲक्ट आहे, याच्यावर कूळ लागलेलं आहे, जिथपर्यंत हे 2 नाही निघणार तिथपर्यंत या प्लॉटचं तुम्ही काहीच करू शकत नाही, म्हणजे काहीच कामाचा नाही आहे तुमच्या. म्हटलं मग याच्यासाठी काय करावं लागेल, तुम्ही मार्ग दाखवा. आणि मग त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने ते कूळ लागलेलं आहे, म्हणजे आपल्याला कलेक्टरची सेल परमिशन्स लागेल, ती आपल्याला घ्यावी लागेल. तो कूळ निघाला तर आपल्याला काहीतरी करता येईल. जे सेल जे हे लागलेलं आहे सिलिंग ॲक्ट, तर ते सिलिंग काढावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीचं हे काढल्याशिवाय आपल्याला पुढे काहीच करता येणार नाही. आणि मग हे सगळं करत असताना 2-2.5 वर्ष माझे त्याच्यामध्ये गेले आणि मग ती जागा जी 2.5 लाखाची होती ती जवळपास 50-1 लाखाची झाली. कारण खूप हॉट प्लॉट होता तो, पण लिटिगेशन होते त्याच्यामुळे तो होत नव्हता. आणि मग मी हे लिटिगेशन काढल्यानंतर मग काय करायचं, त्याचं प्लॉट तर झाला, आता क्लीन झाला. तर मला सांगितलं कोणी की तुम्ही असं करा, बिल्डिंग बांधा त्याच्यावर. आता बिल्डिंग बांधायची म्हटलं तर पैसे लागतील, पैसे कुठून आणायचे? तर मग मी एक पार्टनर, सिंधी पार्टनर घेतला. तर 35% माझे, कारण जागा माझी आहे, आणि 65% त्याचे. आणि अशा पद्धतीने आम्ही प्लॅन वगैरे पास केला. पण पुरुषप्रधान देशामध्ये एका स्त्रीनी बिल्डर होणं, आणि माझे वय त्यावेळेस असंच काही 17-18 वर्षाची काहीतरी असेल, 17व्या आणि 18व्या वर्षी हे असं सगळं होतं. म्हणजे हे सुरूच होतं ना त्या. तर त्या एरियाच्या काही लोकल गुंडांना ते नाही पटलं आणि त्यांनी मला घाबरवण्याचे खूप प्रयत्न केले, त्रास द्यायला सुरुवात केली. तर मी मात्र घाबरले नाही कुठेच. तर मी आपलं काम करत राहिले. तर मग ह्या लोकांनी माझी सुपारी डिसाईड केली की ही बाई काही ऐकत नाही, तर हिला म्हणजे संपवली पाहिजे, ह्या एरियात नकोच ही म्हणून. कारण त्यांना असं वाटायचं मी बाहेरून आले म्हणजे मी अकोल्यातून आले, विदर्भातून आलेले, जरी महाराष्ट्राची असले तरी. मुंबईत तर मी नव्हती ना, मुंबईची मी नाही आहे. म्हणून त्यांना असं वाटत होतं की बाहेरून येऊन एखादी महिला म्हणजे आमच्या प्रगती करते आहे आणि बिल्डर बनते विशेष म्हणजे. आणि बिल्डरचा हा उद्योग पुरुषांचा उद्योग, तो काही स्त्रियांचा नाही आहे. म्हणजे असं ते एकंदरीत त्यांनी. आणि मग ते सगळं ठरलं. 5 लाख रुपयाची माझी सुपारी देण्यात आली आणि त्यांना सांगितलं की तुमचे हे जे पैसे आहेत ते तुम्हाला तुमच्या घरी फॅमिलीला मिळतील, कशा पद्धतीने मारायचं वगैरे ते सगळं प्लॅन त्यांचा रेडी झाला. पण तिथे एक माणूस असा बसलेला होता की त्याच्या घरामध्येच मी त्यांच्या मुलाला लोन दिलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे त्यांच्या घरामध्ये माझी खूप इज्जत होती की तुमच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर होता. तर त्याला बिचारायला वाटत होतं की अरे ही महिला बिचारी चांगलं काम करते, हिला का मारायचं, असं त्याला सारखं वाटत होतं. आणि तो वाट बघत होता की कधी एकदाची ही मीटिंग संपते आणि मी जाऊन त्यांना सांगतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला. आणि ती मीटिंग संपली आणि तो मला येऊन सांगायला लागला की ताई तुम्ही एक काम करा ना, तुम्ही गावी निघून जा. म्हटलं का बरं गावी निघून जायचं? नाही म्हणे आमचे हात पोळलेले आहेत, ते असं तसं. मी म्हटलं अहो पण तुम्ही मला काहीतरी क्लिअर सांगणार नाही तर मला समजणार कसं? नाही म्हणे मी सांगेल तर माझं नाव नाही आलं पाहिजे कुठे. म्हटलं नाही येणार, कसं काय येईल नाव? तुम्ही सांगा मला काय नेमकं झालं. मग त्यांनी ते सगळं सांगितलं मला, असं असं झालं आहे म्हणून. तर अशा वेळेला कोणी पण घाबरून जाईल ना की आपल्याला मारणार आहे कोणतरी. हा निरोप जरी आपल्याला मिळाला तर इतर कुठलीही महिला मला असं वाटते की खरंच घाबरेल. पण मी नाही घाबरले, कारण मी मरणाला खूप जवळून बघून आलेले होते.
मग त्याच सिच्युएशन मध्ये मग तुम्ही काय भूमिका घेतलीत? मी ही भूमिका घेतली की मी डायरेक्ट पोलीस कमिशनरकडे गेले. बरं. तर मी कल्याणला राहत होते, तर ठाणा कमिशनर आम्हाला तिथे, तर भुजंगराव मोहिते नावाचे पोलीस कमिशनर होते तिथे. आणि मग मी तिथे गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे, माझ्या जीवाला धोका आहे. हां. तर त्यांना पण थोडंसं म्हणजे तुम्हाला कसं कळलं? म्हटलं साहेब मी ते सांगणार नाही की मला कसं कळलं, नाव मी नाही सांगू शकत. तुम्ही पोलीस आहात ना, तुम्ही शोध काढा की हे खरं आहे किंवा नाही. कारण एका व्यक्तीने मला येऊन सांगितलं की असं असं होणार आहे. मग त्यांनी लगेच कल्याणच्या DCPला फोन केला, DCPने ACPला, ACPने कोळशेवाडी पोलीस स्टेशनला, कारण हा सगळा भाग जो आहे तो कोळशेवाडीमध्ये झालेला. तर या सगळ्या परिस्थितीतून तुम्ही कमानीपर्यंत कशा पोहोचल्यात की जी ओळख तुमची आता 900 कोटींची मालकीण अशी झालेली आहे संपूर्ण जगाला? तर हे थोडंसं सांगते, कारण काही थोडंसं हे आहे. तर ते कमिशनरकडनी मला दुसऱ्या दिवशी बोलवलं. तर मला म्हणाले की तुम्ही असं करा, तुम्ही सिक्युरिटी वगैरे घ्या, कारण काय की तुम्हाला म्हणजे जीविताला धोका आहे असं लक्षात आलेलं आहे. ओके. म्हटलं साहेब सिक्युरिटी घेऊन मी कुठे फिरणार, द्यायचं असेल तर रिव्हॉल्वर लायसन्स द्या ना मला, म्हणजे मी माझं स्वतःचं रक्षण करू शकेल असं. तर म्हणे तुम्ही रिव्हॉल्वर चालवणार? म्हटलं हो नक्कीच, कारण आम्ही तसे बुद्धाचे पाईक, आम्ही मुंगी नाही मारणार, पण जर कोणी आम्हाला मारायला आलं तर कमीत कमी स्वतःचं रक्षण करण्यासाठी हातापायावर तर गोळी चालवणार की नाही. अच्छा ठीक आहे, तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 वाजता उद्या या. मी दुसऱ्या दिवशी 11 वाजता गेले. मला असं वाटतं मी भारतातली पहिली अशी महिला आहे की मला एका दिवसात रिव्हॉल्वर लायसन्स मिळालं. 99ची गोष्ट आहे. 99 मध्ये मला भुजंगराव मोहितेजींनी एका दिवसात रिव्हॉल्वर लायसन्स दिलं आणि आजही माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे. पण त्याच्यामुळे कसं झालं की मला काहीतरी होईल हे तर मला म्हणजे मी तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या जिद्दीने, हिमतीने, इमानदारीने सगळे करते. परंतु रिव्हॉल्वर पण माझ्या पर्समध्ये आहे. उद्या जर कोणी मला मारायला आलं तर निदान मी माझं स्वरक्षण करू शकते. बरोबर. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की अगदी झिरो पासून सुरुवात झालेली आणि आता त्या प्रवासाला खरं तर सुरुवात झाली. मग कमानीपर्यंत कशा पोहोचलात तुम्ही? तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या माउथ टू माउथ, म्हणजे त्यावेळेला मीडिया इतका हे नव्हता, परंतु लोकांपर्यंत जात होता की ही जी महिला आहे खूप चांगलं काम करते आणि सोशली आणि बिझनेसमध्ये पण आहेच आहे. मी मग अशा 2-4 बिल्डिंग बनवल्या, म्हणजे ती एक बिल्डिंग झालीच. त्याच्यानंतर माझ्याकडे लिटिगेशनच्या सगळ्या जागा यायला लागल्या आणि मग मी बिल्डर झाले, म्हणजे ॲक्च्युअल कल्पना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असं. बरं. आणि त्याच्यानंतर मग लोकांना असं वाटलं, मी साखर कारखानदार पण झाले, म्हणजे डायरेक्टर साखर कारखान्याची, साई कृपा साखर कारखाना. म्हणजे असं हे थोडा प्रवास वाढत गेला आणि त्याच्यानंतर माझ्याकडे कमानीचे जे वर्कर आहेत ते माझ्याकडे आले. तर कमानीचा खूप मोठा असा इतिहास आहे ॲक्च्युली. कमानी म्हणजे कसं की एक ऐतिहासिक कंपनी आहे. अशी कंपनी की जिच्यामुळे सिका ॲक्ट तयार झाला, ज्या कंपनीमुळे पहिल्यांदा वर्कराला बाजूला करून मालकाला बाजूला करून वर्करांना मालक करण्यात आलं. ही देशातली आपली पहिली अशी कंपनी आहे. तर त्यांच्या 3 कंपन्या होत्या, कमानी मेटल्स, कमानी इंजिनिअरिंग आणि कमानी ट्यूब्स. तर ट्यूबची लोक माझ्याकडे आले ॲक्च्युली. कमानी ट्यूबची लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं ताई आमची कंपनी जी आहे ती लिक्विडेशनमध्ये जात आहे, नोटीस ऑलरेडी निघालेली आहे, तर तुम्ही हिला टेक ओव्हर करा. तर माझ्यासाठी अगदीच नवीन होतं हे, कारण एखादी इंडस्ट्री चालवणं म्हणजे हे छोटे मोठे काम करणं हे वेगळी गोष्ट आहे, पण इंडस्ट्री चालवणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. आणि मी काही कुठे MBA केलेलं नाही आहे की कुठे माझं तेवढं मोठं शिक्षण नाही आहे, काहीच केलेलं नाही आहे, आणि तुम्ही डायरेक्ट मला एक इंडस्ट्री चालवायला सांगता, तर माझ्यासाठी हा खरंच म्हणजे खूप मोठं चॅलेंजिंग हे होतं. तर मी त्यांना नको म्हणून सांगितलं. मग त्यांनी मला सांगितलं की आमचे एवढे 93 वर्कर मेले, म्हणजे मेडिसिन मिळत नाही आहे वेळेला, त्याच्यामुळे उपासमारी होते, त्याच्यामुळे कारण कंपनी बंद आहे, सिक आहे कंपनी, आणि वर्करांची ही परिस्थिती आहे. तर मी भुकेला खूप जवळून पाहिलेलं होतं, मेडिसिनमुळे तडफून माझी बहीण मरताना मी पाहिलेलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी टच झाल्या मनाला आणि असं वाटलं की ठीक आहे ना, आपण करून बघूया, झालं तर ओके, नाही झालं तर काही हरकत नाही आहे, ठीक आहे ना, करून बघायला काय हरकत आहे. आणि असं म्हणून मी तिथे आले. इथे आल्यानंतर आमचं इथे जे ऑफिस आहे बलाड पियरला, तर कमानी चेंबर तिथे बोर्डची मीटिंग चाललेली होती. त्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये कोण तर 4-5 बँका ज्या होत्या ज्यांच्या लॅबिलिटी आहेत तर त्यांचे सगळे डायरेक्टर बसलेले होते. कोर्टच्या अधीन कंपनी असल्या कारणाने कोर्टाचे डायरेक्टर बसलेले होते. आणि त्या काळामध्ये 87 मध्ये गव्हर्नमेंटने यांना 70 लाख रुपये दिलेले होते वर्करांना, जेव्हा कोर्टाने ऑर्डर केली होती ना यांना की वर्कर मालक बनतील म्हणून. पण मालक बनतील तर पैसे कुठे आहेत म्हणून गव्हर्नमेंटने दिलेले होते, बँकांनी दिलेले होते. तर ह्या सगळे जे लॅबिलिटीवाले होते ते तर गव्हर्नमेंटचा एक डायरेक्टर होता. तर ह्या सगळ्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली आणि तुम्ही टेक ओव्हर करणार? हो. बरेच प्रश्न केले, प्रश्नांची मी उत्तरं दिले, त्यांना बहुतेक माझे उत्तरं पटले आणि त्यांनी मला सांगितलं की
ओके तुम्ही जर करताय ना तर तुम्हाला ॲज ए प्रेसिडेंट आज आम्ही नियुक्त करतो, ठीक आहे, पण तुम्हाला डे टू डेचे कामं आजपासून आतापासून बघावे लागतील आणि तुम्हाला 2.5 करोड रुपये तुम्हाला IDBI बँकेमध्ये तुम्हाला जमा करावे म्हणजे डिपॉझिट करावे लागतील. आणि IDBI ऑपरेटिंग एजन्सी होती कंपनीची, ठीक आहे, त्यांचाही डायरेक्टर होता तिथे. तर हे सगळं तुम्ही काम करता म्हणजे तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील आणि ही कंपनी तुम्हाला मिळेलच अशातला भाग नाही. आमच्या हातात नाही की आम्ही तुम्हाला कंपनी देणार. कंपनी देणारे कोण आहे? कोर्टाकडे कंपनी आहे, ठीक आहे. आणि मात्र तुम्हाला डे टू डेच्या खर्चाला सुद्धा पैसे लागणार आहेत आणि जेही पैसे लागतील, जेही पैसे तुमचे खर्च होतील तर तुम्ही काय म्हणतात त्याला, म्हणजे क्रेडिटरमध्ये काहीतरी एक शब्द आहे तो आता मला आठवत नाहीये, अनसिक्युअर्ड क्रेडिटरमध्ये तुम्ही त्या लाईनमध्ये राहणार. पैसे तुम्हाला लगेच मिळतील अशातलाही भाग नाही, कंपनी मिळेल अशातलाही भाग नाही. तलवार ती होती. म्हणजे ही अशी सुरुवात झाली तुमची कमानीमध्ये एंट्री करण्यापर्यंतची. आता हे झालं कमानीचं तुमचं कॉन्ट्रीब्युशन. मात्र इतरही सामाजिक कार्यामध्ये तुम्ही पुढे होतात पहिल्यापासूनच. त्यात ते काही म्हणजे पंतप्रधानांना भेटण्यापासून ते अगदी लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं घर जेव्हा लिलावात निघणार होतं तेव्हा तुम्ही पुढाकार घेणाऱ्या पहिल्या महिला होतात. तर तो काय किस्सा आहे? तो असं आहे की मी म्हणजे सोशल काम करत असताना मी पॅरिसला गेलेले होते. बरेच आपल्या भारतातली लोक गेलेले होते आणि पॅरिसचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही 2-4 लोक लंडनला आलो. तर बाबासाहेबांचं घर बघायला जेव्हा आम्ही गेलो तर तिथे फार मोठा असा बोर्ड लागलेला होता फॉर सेलचा. तर तो बघितल्यानंतर थोडासा असा म्हणजे शॉक झाले मी की बाबासाहेबांचं घर कसं काय हे विकतात आता आणि हे जर विकलं गेलं तर म्हणजे हे वाईटच आहे एक प्रकारे. तर मग आता काय केलं पाहिजे, तर माझ्याबरोबर एक समाज कल्याणचे अधिकारी होते. तर ते मला म्हणाले की ताई जर आता 40 करोड रुपये आहेत तर 40 करोड रुपये म्हणजे जर आपण समाजाला आव्हान केलं तर एखाद्या वेळेला जमा होतील पूर्ण जगातून, पण लगेच होणार नाहीत आणि ह्यांना लगेच पाहिजेत. तर मग आता आपण करणार तरी काय नेमकं. तर त्यांनी म्हणाले की आपण सरकारकडे जर आपण गेलोत आणि त्यांना जर सांगितलं तर ते एकदा कदाचित होऊ शकेल. मला वाटतं जून-जुलैचं काहीतरी टाईम होता आणि आम्ही त्यावेळेला परत इथे इंडियामध्ये आलो आणि आम्ही प्रयत्न केले, प्रस्तावना तयार केल्या, ह्या मिनिस्टरला भेट, त्या मिनिस्टरला भेट, CMला भेट, असं सगळं प्रयत्न सगळे चालू होते. परंतु दुर्दैवाने ते त्यावेळेला झालेलं नाही. जवळपास नोव्हेंबर-डिसेंबर आलेला, नवीन सरकार आली तर लोकांनी असंच म्हटलं की आता पहिल्याची सरकारची काही कामं होणार नाही तर त्या सगळ्या फायली जातील कचऱ्याच्या डब्यामध्ये. आता नवीन सरकार करणार की नाही माहीत नाही. तर सगळ्यांनी आपले होप्स सोडून दिलेले होते की आता काही होणार नाही. पण मी भारतीय महिला बँकेची डायरेक्टर होते आणि माझी मीटिंग लागलेली होती 31 डिसेंबरला, ठीक आहे, 11 वाजता. तर माझ्या डोक्यात असा विचार आला की पंतप्रधान नवीन आहेत तर का नाही बरं आपण त्यांना भेटावं आणि त्यांच्या समोर एकदा हा विषय काढून बघू, कारण माझ्या डोक्यातून ते घर जात नव्हतं ॲक्च्युली. तर आपण त्यांना सांगून बघूया. आणि मग अशा पद्धतीने आम्ही मेल केला प्राईम मिनिस्टर PMOला की आम्हाला भेट पाहिजे म्हणून. आणि सुदैवाने आम्हाला त्याच 31 डिसेंबर 2014ला 3:30 वाजताची अपॉइंटमेंट मिळाली. ओके. आणि आम्ही गेलो तर आम्ही थोडंसं ट्रॅफिकमध्ये अडकलो, थोडा उशीरही झाला आणि मग तिथे काही 2-4 लोक बसलेले होते. PMलाही जायचं होतं दुसऱ्या कार्यक्रमाला आणि मग त्यांनी सांगितलं की बताइए आपका क्या विषय साहब को भी निकलना है, आप लेट हो गए हो. मतलब मैं सिर्फ 2 ही मिनट लूँगी, ज़्यादा नहीं टाइम लूँगी मैं आपका, सॉरी मैं लेट हो गई वैसे भी. आणि मग त्यांना मी सांगितलं की बाबासाहेबांचं घर जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत असताना ज्या घरामध्ये ते राहत होते ते घर गेले कित्येक वर्ष बाबासाहेबांच्या नावाने तिथे आहे आणि आज तिथे फॉर सेलचा बोर्ड लागलेला आहे. तर आम्हाला असं वाटतं की ते विकल्या नाही जावं, कारण ते जर विकल्या गेलं, तिथे जर उद्या हॉटेल झालं, तिथे बाबासाहेबांनी जे घेतलेलं पवित्र शिक्षण आहे ते सगळं म्हणजे कोणी तिथे दारू पिईल, कोणी पत्ते खेळेल, कोण काय करेल, म्हणजे त्या शिक्षणाला ते महत्त्व राहणार नाही, पवित्रता संपून जाईल. जागेचं महत्त्व. तर ते आम्हाला असं वाटतं की सरकारने ते घेतलं पाहिजे आणि जर समजा ते सरकारने घेतलं तर खरंच बहुजन समाजाला खूप मोठा आनंद होईल आणि भारताच्या सगळ्याच लोकांना आनंद होईल. बरोबर आहे. तर लगेच त्यांनी पंतप्रधानांनी मला विचारलं की क्या प्राइस है उसका. तो म्हटलं 40 करोड समथिंग कुछ तो है, पाउंड में लिखा था वहाँ पर, लेकिन 40 करोड तक है. त्यांनी सांगितलं ओके पिनट है सरकार के लिए, कोई बात नहीं, चलो ले लिया. मला एवढा आनंद झाला की म्हणजे इतक्या सहजपणे, कारण काय की आपल्याला माहिती आहे की सरकारी दप्तरमध्ये कामं जे होतात वर्षानुवर्ष ह्या टेबलवरून त्या टेबलवर, त्या टेबलवरून ह्या टेबलवर चालतच राहतात, पण कामं होत नाहीत. आणि हे एवढं मोठं काम
सात समुद्र पलीकडचं काम, आणि विदिन सेकंडमध्ये त्यांनी सांगितलं. अगदी 2 मिनिटं पण नाही लागले मला तेवढं सांगायला आणि त्यांनी तेवढं ऐकायला. आणि त्यांनी सांगितलं की चलो हमने ले लिया. क्या बात. आणि युनोमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती साजरी करण्यात आली, तेव्हा सुद्धा तुम्हाला तिथे उपस्थित राहण्याचा मला हे संधी मिळालं. मिळाली. हां. हो, तर मी याचं थोडक्यात सांगते फक्त. मला माहिती आहे की वेळ थोडासा कमी आहे, आणि लोकांनी त्यांना हे सांगितलं की आपने बहुत अच्छा काम किया, आपका हम लोग धन्यवाद देते हैं कि आपने हम बहुजन समाज के लिए आपने बाबा साहब का घर लिया. नहीं 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 नहीं, मैंने कुछ नहीं किया. वो तो कल्पना सरोज है. तुम्ही यूट्यूबवर हे बघू शकता की पंतप्रधान स्वतः सांगतात बरं. कि कल्पना सरोज हमारे पास आई थी, उसने कहा कि उठो जागो, बाबा साहब का घर बिक रहा है. हम जाग रहे थे, हमारे कानों पे आवाज आई और हमने वो घर खरीद लिया. हे यूट्यूबवर आहे ऑलरेडी. पंतप्रधान म्हणतात. तेव्हा जगाला कळलं की हे काम मी केलं, नाही तर मी तिथपर्यंत काही केलेलं नव्हतं ॲक्च्युली. आणि त्याच्यानंतर मग युनोमध्ये बाबासाहेबांची 125वी जयंती करायची होती, म्हणजे त्याला लागूनच आहे ते, तोच पिरियड होता तो ॲक्च्युली. आणि मग मी त्यांना सांगितलं की आता जी 125वी जयंती येते ना, तर ते सुद्धा आम्हाला युनोमध्ये करायची आहे. आणि त्याच्या अगोदर कधीच युनोमध्ये कुठलेच कार्यक्रम होत नव्हते. आपण पहिल्यांदाच झाली पहिल्यांदा साजरी. बाबासाहेबांची 125वी जयंती युनोमध्ये साजरी करण्याचा मला सौभाग्य मिळालं. बरोबर. म्हणजे कुठलीही पार्श्वभूमी नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की राजकारणात येणारी पुढची पिढी किंवा व्यवसायात येणारी पुढची पिढी सुद्धा त्यांना एक बॅकग्राऊंड असते किंवा फॅमिली असेल किंवा काही, तर तशी कुठलीही बॅकग्राऊंड नसताना किंवा काही नसताना स्वतःच्या हिमतीवरती, जिद्दीवरती, चिकाटीवरती तुम्ही हे जे काही स्वतःचं विश्व निर्माण केलं, आजच्या 21व्या शतकातल्या या सगळ्या महिलांना किंवा मुलींना काय सांगाल, एक मेसेज द्याल एक या कार्यक्रमाच्या निमित्तानं? मी असं सांगेल की मला बघा, मी म्हणजे जिथून मी आलेली आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे. माझ्याकडे धड शिक्षण नाही आहे, म्हणजे मॅट्रिक पण पास नाही आहे मी बघायला गेलं तर. कसलाही बॅकग्राऊंड नाही आहे बिझनेसचा, तरीसुद्धा आज मी म्हणजे एक मोठी उद्योजिका म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. पण आजच्या ज्या मुली आहेत त्यांच्याकडे भरपूर शिक्षण आहे की नाही. त्यांना घरातला सपोर्ट आहे, समाजाचा सपोर्ट आहे, ठीक आहे, इवन गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे. मग एवढे सगळे सपोर्ट असताना त्या महिला काय करू शकत नाहीत? त्या सगळ्या करू शकतात. तेवढं करण्याचं धाडस असलं पाहिजे, तेवढी जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे, त्या नक्कीच करू शकतात. महिला ही स्त्री शक्ती आहेच आहे, ती सरस्वती आहे, ती लक्ष्मी आहे, आणि ती दुर्गा तर आहेच आहे. ती सगळंच करू शकते. काहीच असं नाही आहे की ती करू शकत नाही. फक्त तिने ठरवलं पाहिजे. तुमच्या कंपनीतले लोक तुम्हाला दुर्गा म्हणतात, तर तो काय किस्सा आहे? ते असंच की माझे जे वर्कर आहेत ते जे माझ्याकडे उपाशी तपाशी म्हणत होते आम्ही मरतो आहोत औषधाविना, तर जेव्हा कोर्टाने कंपनी मला दिली, तर कोर्टाने मला सांगितलं होतं की 3 वर्षच्या नंतर यांना पैसे द्यायचे आहेत. 3 वर्षानंतर मीन्स 50,000, 75,000, 1,00,000, म्हणजे अशा टप्प्याटप्प्याने 3 वर्षामध्ये द्यायचे आहेत. आणि मी 3 महिन्यामध्ये एकाच वेळेला सगळे पैसे त्यांना दिले. त्याच्यामुळे झालं असं की त्यांना त्यांच्या ज्या गरजा होत्या, म्हणजे कुणाला आपल्या बायकोचं हार्टचं ऑपरेशन करायचं, कुणाला आपल्या मुलीचं लग्न करायचं, कुणाला ऑटो रिक्षा घ्यायचा, म्हणजे अशा टाईपचे जे त्यांचे काही स्वप्न होते छोटे मोठे, ते सगळे पूर्ण झाले. ठीक आहे. त्यांना एकाच वेळेला पैसे मिळाले. आणि त्यांचंच म्हणणं असं होतं की बऱ्याच ठिकाणी पैसे मिळत नाहीत लवकर. कोर्टाची ऑर्डर 3 वर्षाची असताना तुम्ही 3 महिन्यात आम्हाला पैसे दिले. इवन आर पाटील होते, त्यांच्या हातातूनच आपण चेक दिलेला होता या सगळ्यांना. 8.5 करोड रुपयाचा चेक आपण आर पाटील साहेबांच्या हातून दिला. आणि पाटील साहेबांचं आजही माझ्याकडे म्हणजे हे आहे की ते बोलत होते की आज आमच्या दलित भगिनीमध्ये सुद्धा, म्हणजे ह्या शब्दातून त्यांनी त्यावेळेला सांगितलं की एवढी एक हे आहे, हिंमत आहे, ताकद आहे की एक कंपनी टेकओव्हर करणं, आणि आज चालू असलेल्या कंपन्यांना जे पैसे मिळत नाहीत, ते बंद कंपनी, 25 वर्ष बंद पडलेल्या कंपनीला त्यांनी एवढे मोठे पैसे हे तुम्हाला देते, ते पैसे तुम्ही वापरावे कसे, त्याच्यावर ते बोलत होते. त्याच्यामागे हे त्यांनी तसं सांगितलं. म्हणून ते जे वर्कर आहेत ते मला आई भवानी म्हणून हाक मारतात. बरं. तर एक तुम्ही अनेकांसाठी एक आदर्श असाल आजच्या घडीला. मात्र तुमच्यासाठी कोण आहे आदर्श? तुमच्या जीवनातली, तुमच्या आयुष्यातली दुर्गा कोण, की जिच्याकडनं तुम्ही प्रेरणा घेता अजूनही? माझं प्रेरणास्थान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण जेव्हा माझ्या जीवनामध्ये खूप सारा असा संघर्ष असायचा आणि खूप असं वाटायचं की आता अति झालं, कसं करणार आपण हे सगळं, कारण तारावरची कसरत होती आजची, आणि कसं करणार असं. त्यावेळेला बाबासाहेब उभे असायचे डोळ्यासमोर की बाबासाहेबांनी काय नाही सहन केलं, केवढा मोठा त्याग, केवढा मोठा संघर्ष, की आम्हाला तरी आता सोपं आहे, आम्ही सहज पाणी पिऊ शकतो. त्यांना पाणीसुद्धा पिण्याचा अधिकार त्यावेळेला त्या विहिरींचा नव्हता, की त्या तलावाचा नव्हता. म्हणजे इथून सुरुवात होती. शाळेमध्ये बसण्याचा अधिकार नव्हता. तरी आज विश्व लीडर तर ते ठरलेच आहेत,
पण विश्वामध्ये सगळ्यात जास्त शिकलेला माणूस म्हणून ओळखला जाणारा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. तर ते एवढा संघर्ष करून त्यांनी आमच्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे आणि मग आम्हाला फक्त त्या प्लॅटफॉर्मवर चालायचंच आहे. आणि तेवढं सुद्धा जर आम्ही नाही करू शकलं तर मग आमच्या जीवनावर काय लानत आहे असं म्हणायला हरकत नाहीये. बरोबर आहे. आणि खऱ्या आयुष्यातले स्लमडॉग मिलेनियर तुम्हाला जे म्हटलं जातं किंवा एक सोशल मीडियावरती तुम्हाला मिळालेली ती ओळख आहे, ते खरं या तुमच्या सगळ्या कहाणीनंतर आम्हाला जास्त चांगली समजली. तर जेव्हा असं म्हटलं जातं तुम्हाला तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? ऍक्च्युली ज्या वेळेला तो पिक्चर आलेला होता तर ती पिक्चर ती एक काल्पनिक स्टोरी होती हो, आहे ना. तर मीडियानीच ऍक्च्युली ते हे केलेलं होतं की ती काल्पनिक स्टोरी होती आणि कल्पना सरोज ही रिअल स्टोरी आहे. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने त्यांनी ते म्हटलेलं आहे. तर ओके, ते मीडियाचा दृष्टिकोन होता, त्यांनी तसं म्हटलं. आणि जेव्हा ऋतिक रोशननी माझ्याबरोबर इंटरव्ह्यू केलेला होता तर त्यांनी तेच म्हटलं की आप लोग सच्चे हीरो है, हम लोग तो बस पर्दे के हीरो है. तर ठीक आहे, ओके. बिलकुल. आणि तुमची प्रेरणा अनेक महिला भगिनी आजही घेतील आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं कल्पना सरोज या नेमक्या इथपर्यंत पोहोचल्या कशा? 900 कोटींची मालकीण आणि रिअल स्लमडॉग मिलेनियर अशी ओळख निर्माण झालेल्या कल्पना सरोज यांना सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं सुद्धा गौरवलेलं आहे. त्याबद्दल सुद्धा तुमचं अभिनंदन. आणि तेव्हा कशी कशी दखल घेतली गेली सरकारकडनं? ॲक्च्युली मला 2013 मध्ये पद्मश्री मिळाला. कारण 2011 मध्ये आम्ही ह्या सगळ्या जेवढ्या कंपनीचे सगळे लिटिगेशन सगळे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करून बाहेर आलेलो होतो. ॲक्च्युली मला कंपनी मिळाली 21 मार्च 2006ला. बरं. ठीक आहे. पण ते एक कंडिशन होती कोर्टाची की 2011 पर्यंत तुम्हाला ह्या सगळ्यामधून बाहेर निघायचं आहे. सगळ्यात पहिले फॅक्टरी सुरू करायची आहे, ह्यांना कामगारांच्या हातांना रोजगार द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर 2011 पर्यंत हे सगळे लिटिगेशन बाजूला करायचे आहेत. आणि आम्ही ते करू शकलो म्हणून मला 2013 मध्ये पद्मश्री मिळालं. आणि 2019 मध्ये मला नारी शक्तीसुद्धा मिळालेलं आहे. आणि मला डिलीट मिळालेलं आहे, 2 डॉक्टरेट मिळालेले आहेत. तर अशा पद्धतीचं काम चालतं आणि लोक कौतुक करतात. तर असं आहे. आणि तुम्हाला एक सांगते की माझे इंटरव्ह्यू बघून बरेच महिला, बरेच यूथ जे आहेत उद्योगामध्ये आलेले आहेत. मला माहिती नसतं आणि अचानक मला कोणतरी भेटतं, अरे तुमचं आम्ही सगळं बघून बघून तर आम्ही उद्योजक झालो म्हणतो. खूप आनंद होतो त्यावेळेला. अजून काय हवं? हो. आणि एक तर असे आहे, माझा एक दूरदर्शनवर एक हे होता, इवन आमच्या देशाचे पंतप्रधान खूप कौतुकाने माझ्याबद्दल बोलतात. तुम्ही यूट्यूबवर बघू शकाल. म्हणजे माझा संघर्षाच्याबद्दल ते बोलतात. तर मी भाग्यवान आहे की माझ्यासारख्या एक महिलेसाठी पंतप्रधानसुद्धा बोलतात. तर एक असा माणूस होता की तो सुद्धा आत्महत्या करायला गेलेला होता. त्याच्यावर खूप सारं कर्ज झालेलं होतं. अंधेरी मध्ये चांगला फ्लॅट आहे, चांगलं काही सगळं काही व्यवस्थित होतं, बिझनेस होता. पण लॉस झाला सगळं काही. आणि मग त्यांनी ठरवलं की आत्महत्या करायची. आत्महत्या करण्यासाठी त्यांनी त्याची मोटरसायकल होती ती काढली. म्हणजे असाच रात्रभर तो झोपला नव्हता, मोटरसायकल काढली आणि तो असाच सुसाट कुठेतरी निघायचं म्हणून निघायचा. तर तो जेव्हा त्याला थोडंसं हे आलं तर तो लोणावळ्याच्या त्या खंडाळ्याच्या त्या ह्याच्यामध्ये तो तिथे पोहोचलेला. तर तो बघतो, अरे मैं तो यहाँ पहुँच गया हूँ, तो कोई बात नहीं, यहीं से जंप लगा दूंगा, जीवन खत्म कर दूंगा, असं ठरून तो तिथे बसलेला. त्याला ते सगळं आठवत होतं, त्याची बायको पोरं आता ते कसे असं वगैरे. आणि तो थोडासा खाणारा पिणारा होता. तर तिथे ना त्या ह्याच्या वड्याच्या काही काही गाड्या लागलेल्या होत्या वडापावच्या. तर त्यांनी एक बोले, मर तो रहा ही हूँ यार, चलो वडापाव ही खा लेता हूँ. म्हणजे असं हसण्यासारखं आहे. पण ॲक्च्युली त्यांनी ते स्टोरी तेव्हा सांगितली. त्यांनी दूरदर्शनवर पण सांगितलेली आहे ॲक्च्युली. त्याला बोलवलं होतं दूरदर्शनने. तर त्यांनी तो वडापाव घेतला. तर त्या पेपरमध्ये माझी सगळी स्टोरी होती. म्हणजे माझा एक माझा इंटरव्ह्यू आलेला होता त्याच्यामध्ये. आणि तो असा वडापाव खातो, रडतो पण आहे की आता मी मरणार आहे, हा शेवटचा माझा वडापाव आहे वगैरे वगैरे. आणि त्याच्यातून त्यांनी बघितला चमत्कार. तर कसला चमत्कार आहे म्हणून तो वाचायला गेला. तर माझी ही स्टोरी त्यांनी जेव्हा ती वाचली तर तो म्हणते, अरे यार, एक औरत मतलब इतने संघर्षों से यहाँ तक पहुँच सकती है, मैं मर्द हो के मैं क्या कर रहा हूँ, मैं जान दे रहा हूँ. हाँ, तो ये तो लानत है मेरी ज़िंदगी के ऊपर, तो मैं भी कुछ करके दिखाऊंगा. आणि असं म्हणून त्यांनी तो वडा आणि ते पाव आणि ते सगळं टाकलं आणि तो तिथून तिथे आला, घरी आला, मला भेटायलाही आला. त्यांनी मग ती सगळं मला सांगितलं की, आणि आज तो चांगला बिझनेसमॅन आहे. बिलकुल. हे तर म्हणजे दुसऱ्यासाठी इन्स्पिरेशन असण्याची तर खूप सुंदर स्टोरी म्हणावी लागेल. आज या स्टेजला असताना कल्पना सरोज यांना स्वतःच्या डोळ्यासमोर जीव गेलेल्या बहिणीचा
चेहरा किंवा आपल्या वडिलांची असलेली परिस्थिती याची प्रत्येक दिवसाला जाणीव होते? काय काय वाटतं आजच्या क्षणाला? मला जाणीव आजही त्या सगळ्या गोष्टीची आहे आणि म्हणूनच माझी बहीण, माझा भाऊ जो आहे नंतरचा, त्यांना मी बिल्डरच होते त्याच्यामुळे त्यांना राहण्यासाठी फ्लॅट, आजही ते मला जॉईंड आहेत. त्यांचे सगळे सुखदुःख सगळे माझ्याबरोबर आहेत. इवन माझ्या गावचे जेही माझे मामे भाऊ असतील, चुलत भाऊ असतील, त्यांच्यासाठी पण जे काही करायचं ते सगळं काही मी करते. कुठे त्यांना पैशांची गरज आहे, कुठे काय आहे ते सगळं, माझ्या गावाकडे पण शेती वगैरे आहे, ते सगळे मी त्यांनाच दिलेली आहे की तुम्हीच करा. मला काय विकले की त्याची किंमत येईल ते, पण पीक पाणी काय काय येते ते तुम्ही खा प्या ऐश करा, अशा पद्धतीचं. म्हणजे कारण काय आहे की आपण जे समाजकार्य करतो ते आपल्या घरापासून केलं पाहिजे. घरातला कोणी रडत असेल आणि बाहेरची तुम्ही आसू पुसायला जाणार, त्याला अर्थ तरी काय आहे? बरोबर आहे, बिलकुल. खूप छान तुमची ही संघर्षमय कहाणी आणि इथपर्यंत पोहोचण्यापर्यंतचा जो प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरणारा असाच आहे. तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी आम्ही दुर्गाच्या निमित्तानं गप्पा मारल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यासोबतच वेळ झाली आहे आम्ही दुर्गा या नवरात्री विशेष न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. नमस्कार.